श्रीमद् भागवत कथा तृतीय दिवस। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री भागवत भगवान की जय। मागच्या भागापासून आपण पाहत आहोत सृष्टीचा विस्तार कसा झाला, आणि मागच्या भागामध्ये आपण हेही पाहिलं की 10 ऋषींची उत्पत्तीही ब्रह्मदेवाने केली होती। मग आता कोणते कोणते 10 ऋषी त्यांनी उत्पन्न केले आणि पुढे काय झालं हे आपण आजच्या भागात पाहू। मरीची, अंगिरस, पुलत्स्य, पुलह, क्रतु, भृगु, वसिष्ठ, दक्ष आणि नारद यांची सृष्टी ब्रह्मदेवाने केली। आणि त्यानंतर ब्रह्मदेवाच्या दक्षिण स्तनापासून धर्म उत्पन्न झाले। मुखापासून सरस्वती, छायेपासून कर्दम ऋषी उत्पन्न झाले। तरीही ब्रह्मदेव संतुष्ट होईनात, ते चिंता करू लागले आणि ब्रह्मदेवाच्या शरीराच्या दोन्ही भागामधून म्हणजे एका भागातून स्त्री आणि दुसऱ्या भागातून पुरुष निर्माण झाले। मग हे दोघं म्हणजेच मनु आणि शतरूपा, आणि मनुपासून आपण झालो म्हणून आपल्याला मानव म्हणतात। मग या दोघांना सांगितलं, आता तुम्ही सृष्टीचा विस्तार करा। पण मनु व शतरूपा म्हणाले, पृथ्वीच जागेवर नाही, मग आम्ही सृष्टीचा विस्तार कुठं करायचा? मग ब्रह्मदेव विचारायला लागले, पृथ्वी कोणी नेली? तर हिरण्याक्ष नावाच्या एका असुराने पृथ्वीला पळवलं होतं। मग हा हिरण्याक्ष कोण? तर दिती आणि कश्यप ऋषींचा पुत्र। दिती आणि कश्यपामध्ये सवासन संसार झाला। म्हणजे दितीला तिन्ही सांजेच्या वेळेला कामबाधा झाली, म्हणून कश्यपांनी तिला असुरी संतान होईल असा शाप दिला, आणि मग तिला हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे 2 असुर पुत्र जन्माला आले। मग आता हे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणजे कोण बरं? तर ते मागच्या जन्मी भगवंताचे द्वारपाल होते। भगवंताचे द्वारपाल म्हणजे जय आणि विजय यांना शाप झाला होता की 3 जन्म तुम्हाला असुर योनीमध्ये जन्म घ्यावे लागतील। मग त्यातल्या एका जन्मामध्ये हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण, आणि तिसऱ्या जन्मामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र, हे 3 जन्म त्यांना घ्यावे लागले। मग ब्रह्मदेवांनी विचार केला की आता पृथ्वीला परत तर आणायचं आहे। मग ब्रह्मदेवाच्या नासिकेमधून वराह भगवंताचा अवतार झाला। वराह भगवान प्रकट झाले। जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा फक्त अंगठ्या एवढे होते, पण क्षणामध्येच त्यांनी पर्वतासारखं रूप धारण केलं, आणि 33 कोटी देवतांनी वराह भगवंतांचा जय जयकार केला। बोलिये वराह भगवान की जय। मग वराह भगवंताचा अवतार झाला आणि हिरण्याक्षाबरोबर त्यांचं युद्ध झालं, आणि या हिरण्याक्षाने रसातळाला नेलेली पृथ्वी परत स्थापित केली। मग वराह भगवंताला पृथ्वीने काही वरदान मागितले, देवा, अशा काही वस्तू आहेत की ज्यांनी मला खूप भार होतो, आणि त्या वस्तू माझ्यावर ठेवू नयेत असे नियम शास्त्रामध्ये घालून द्या। मग आता हे कोणकोणते नियम आहेत, कोणकोणत्या वस्तू आहेत की ज्यामुळे पृथ्वीला भार होतो? सगळे नाही, पण थोडे तरी आपण जाणून घ्यायलाच हवेत। मी त्यातली काही वस्तूंची नावं तुम्हाला सांगते। एक म्हणजे दिवा। दिवा हा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नये। दुसरं म्हणजे जानवं म्हणजेच यज्ञोपवीत, हे सुद्धा जमिनीवर ठेवायचं नाही। तिसरं म्हणजे ग्रंथ किंवा पुस्तक, मग हे कुठलंही असो, ते जमिनीवर कधीही ठेवू नये।
चौथं म्हणजे जपमाळ. जपमाळ कधीही जमिनीवर ठेवू नये. आणि 5वं नवरत्न. हे नवरत्न जमिनीवर कधीच ठेवायचे नसतात. अशा अनेक वस्तूंसाठी नियम सांगितलेले आहेत, कारण यामुळे पृथ्वीला भार होतो. मग हे सर्व नियम घालून दिल्यावर पृथ्वीची स्थापना झाली आणि मनु व शतरूपा यांचा संसार सुरू झाला. त्यांना 2 पुत्र झाले, एक प्रियव्रत आणि दुसरा उत्तानपाद, आणि 3 कन्या झाल्या, आकुती, देवहूती आणि प्रसूती. त्यापैकी देवहूतीचा विवाह कर्दम ऋषीबरोबर झाला. कर्दम ऋषींनी पत्नी चांगली मिळावी म्हणून 1000 वर्ष तपस्या केली होती. मग त्यांच्यावर परमात्मा प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले की मनु आणि शतरूपा यांची देवहूती ही कन्या, तिच्यासोबत तुमचा विवाह होईल आणि तुमच्या निर्वासन संसारामध्ये मी स्वतः अवताराला येईल. निर्वासन संसार म्हणजे वासनारहित संसार. म्हणून त्यांचा विवाह झाला. कर्दम ऋषी आणि देवहूती यांचा निर्वासन संसार, आणि या निर्वासन संसारामध्ये पत्नीनं कसं असावं, कसं वागावं, पतीची सेवा कशी करावी, याचं साक्षात उदाहरण म्हणजे देवहूती माता. देवहूती आणि कर्दम ऋषींचा विवाह तर झाला आणि त्यांचा निर्वासन संसार सुद्धा सुरू झाला. परंतु लग्न झाल्यावर कर्दम ऋषी तपामध्ये प्रवृत्त झाले आणि ते विसरूनच गेले की त्यांचा विवाह झाला आहे, त्यांची एक पत्नी आहे, आणि चक्क 12 वर्ष त्यांनी तप केलं. आणि हे 12 वर्ष देवहूतीने सुद्धा त्यांच्या तपस्येमध्ये भंग केला नाही. उलट तिने 12 वर्ष त्यांची सेवा केली. कशा प्रकारे केली? तिने तिच्या इंद्रियांना, जिभेला, डोळ्यांना, मनाला संयमित ठेवलं. आपल्या पतीवर विश्वास ठेवला. विश्रंभेनात्मशौचेन म्हणजे शरीर शुद्ध पवित्र ठेवलं. दमेनच म्हणजे इंद्रियांना ताब्यामध्ये ठेवलं. विश्रंभेनात्मशौचेन गौरवेन दमेनच शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुरयाच भिहो. स्वतःला पवित्र ठेवलं, कधीही कटू शब्द बोलले नाही आणि धर्मानुसार पतीची सेवा केली. 12 वर्ष सेवा करून कृश झाली, पण काही बोलली नाही. मग एके दिवशी कर्दम ऋषींच्या लक्षात आलं आणि तिची कृश अवस्था त्यांनी पाहिली. तिच्या सेवेवर कर्दम ऋषी प्रसन्न झाले आणि तिला विचारलं, तुला काय हवं आहे? तेव्हा देवहूती म्हणाली, स्वामी, तुम्ही लग्नाच्या वेळी माझ्या पित्याला वचन दिलं होतं की 1 पुत्र झाल्यावर मी संन्यास घेईल. मग मला 1 पुत्र हवाय, मला मातृत्व हवंय. मग कर्दम ऋषींनी एक विमान तयार केलं, सर्व काल सुखावह या नावाचं विमान. हे विमान त्यांनी तयार केलं आणि दोघांनी त्यामध्ये विहार केला आणि त्यांना 9 कन्या झाल्या. तेव्हा कर्दम ऋषी म्हणाले, मी आता संन्यास घेण्यासाठी जातो. पण देवहूती पुन्हा तेच म्हणाली, तुम्ही वचन दिलं होतं की 1 पुत्र झाल्यावर संन्यास घेईन. अजून पुत्र झाला नाही, मला 1 पुत्र द्या. मग पुन्हा कालांतराने देवहूतीच्या पोटी साक्षात कपिल भगवान यांचा जन्म झाला. साक्षात कपिल भगवान जन्माला आले. बोलिये श्री कपिल भगवान की जय. मग त्यानंतर कर्दम ऋषी संन्यास घ्यायला निघून गेले. मग काही काळ गेला आणि एके दिवशी देवहूती माता कपिल भगवंताच्या समोर बसली आणि विचारू लागली, मी तुझी आई म्हणून प्रश्न विचारणार नाही,
तर तू साक्षात भगवंताचा अवतार आहेस, म्हणून मी तुला प्रश्न विचारणार आहे. एक साधारण गृहिणी म्हणून मी तुला प्रश्न विचारणार आहे. इंद्रियांच्या लालसेनं उद्विग्न झालेलं माझं मन, माझं चित्त शांत होत नाही. माझं हे अंधकारमय जीवन प्रकाशमय होण्यासाठी आणि माझा मोह दूर करण्यासाठी मी काय करावं? तेव्हा हा प्रश्न ऐकून कपिल भगवान बोलायला लागले, आई, सर्व दुःखांची निवृत्ती करणारा एकच योग आहे, तो म्हणजे अध्यात्म योग. म्हणून तू अध्यात्माला शरण जा. आणि अध्यात्माच्या मार्गावर जायचं असेल तर जीवाला बंध आणि मोक्ष देणारे फक्त मनच आहे. पण त्या मनाला आधी जिंकावं लागतं. मग तू मनाला जिंकून संत आणि भगवंतावर आसक्त हो. अशा संतांच्या शोधात जा जे तुझा उद्धार करतील. मग आता असे संत शोधायचे कसे? तितिक्षवः कारुणिकः सुहृदः सर्व देहिनां अजातशत्रवः संता साधवः साधुभूषणः. म्हणजे जे सहनशील, दयाळू आणि सर्व प्राण्यांचे निष्काम हितेशू असतात, असे जे असतात ते संत असतात. म्हणून अशा संतांसोबत राहा. आणि जे माझे भक्त आहेत ते माझ्यावर अनन्य भक्ती करतात, अशा भक्तांच्या मुखातून जो उपदेश, कथा येतील त्या कथा ऐक आणि माझ्या विश्वोत्पत्त्यादी लीलांचं तो चिंतन कर. आणि असा कपिल भगवंतांनी देवहूतीला उपदेश केला. पुढं सांख्य योगाचं वर्णन केलं, प्रकृती पुरुषाच्या विवेकाचं वर्णन केलं, अष्टांग योगाचा विधी सांगितला आणि भक्त आणि भक्तीचे भेद सांगितले. पहिलं म्हणजे तामसी भक्ती. जो मनुष्य दुसऱ्याचं वाटोळं व्हावं म्हणून भक्ती करतो तो तामसी भक्त असतो. जो दुसऱ्याला आपलं ऐश्वर्य दाखवण्यासाठी अनुष्ठान, मोठे मोठे आयोजन करतो तो राजसी भक्त असतो. आणि जो भगवंताच्या प्रसन्नतेसाठी खर्च करतो किंवा भक्ती करतो तो सात्विक भक्त असतो. अशा प्रकारे भक्तांची विभागणी करून सांगितली. आणि त्यानंतर कामी पुरुषाच्या अधोगतीचं वर्णन केलं. दोम मार्ग आणि अर्चिरा मार्ग सांगितला आणि या तृतीय स्कंधाला पूर्णविराम दिला. पुढं चतुर्थ स्कंधामध्ये दत्तात्रेय अवताराची कथा आपण पाहणार आहोत. जय श्रीकृष्ण. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.